कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी झाली। ब्रिगेडियर गोविंद कलवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले। महापालिका प्रशासनाने भूभाडे वाढ केली आहे। याच धर्तीवर अभ्यास करून कॅन्टोन्मेंट हद्दीतील फेरीवाल्यांचे भूभाडे वाढवण्याचा प्रस्ताव तयार केला असल्याची माहिती कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिव्या शिवराम यांनी सभागृहात दिली। भाजी विक्रेत्यांकडून 10 रुपये, हातगाडी विक्रेत्यांकडून 50 रुपये आणि पाणीपुरी, भेळपुरी व नारळ विक्रेत्यांकडून 100 रुपये आकारण्याचा प्रस्ताव असल्याचे यावेळी सांगितले। मात्र ही भाडेवाढ चुकीची असल्याचे सांगून सदस्यांनी आक्षेप घेतला। महापालिकेने भूभाडेवाढ केली असेल तर आम्हाला दाखवा, अशी विचारणा सदस्यांनी केली। यामुळे कॅन्टोन्मेंट अध्यक्ष गोविंद कलवाड यांनी सदस्यांच्या आक्षेपाबाबत व वक्तव्याबाबत खंत व्यक्त केली। In fact, if you ask me, we should make it 10 times more. नहीं sir, ऐसा कैसा एकदम? I'm telling you, we should make it 10 times more, and aim should be to dissuade this. Hygiene, sanitation, cleanliness, quality. If you want to compromise everything, और वहाँ पे हमारा प्राइम मिनिस्टर जी बोल रहे हैं स्वच्छ भारत ये करो वो करो hygiene sanitation. आपने पानीपुरी खाया है? आजकल 50 रुपए एक प्लेट आता है पानीपुरी, 40 रुपए इधर 10 रुपए में मिलता है। हमारे कैंप में 10 रुपए। IAS श्रेणीच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केंद्र शासनाने मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली आहे। एक जबाबदार अधिकाऱ्यांकडे अशी विचारणा करून अविश्वास दाखवणे चुकीचे आहे। हे वक्तव्य मागे घ्या, असे अध्यक्ष कलवाड यांनी सदस्यांना सुनावले। कॉर्पोरेशन एरिया में वही है रिसर्च, हमने तो रिसर्च करके अपना होमवर्क करके ही डाला है। पानीपुरी में 100 रुपए है, कॉर्पोरेशन एरिया में 100 रुपए है। चेक करिए ना, चेक करके बताओ। ठीक है, हर एक लेवल में एक तरीका होता है। लेट इज नॉट बिकॉज गलती उसका है, जिम्मेवारी सिर्फ उसका नहीं है, जिम्मेवारी हम सब का है। वन सेकेंड, इफ शी सेइंग और डन अ होमवर्क, उसके बाद ही मैं प्रपोज किया है, बोला नहीं उन्होंने, तो लेट अस एटलीस्ट बिलीव इन दिस अपॉइंटमेंट है तो कहाँ दिखाओ। इट इज डिमीनिंग दैट अपॉइंटमेंट एंड ट्राइंग टू आस्क इंटीग्रिटी। नो, दैट्स रॉन्ग। कॅन्टोन्मेंट हद्दीतील फेरीवाल्यांचे भूभाडे वाढवण्याच्या प्रस्तावावर सदस्यांनी आक्षेप घेतला। 10 रुपयांवरून थेट 100 रुपये नको अशी भूमिका घेऊन विरोध केला। पण भूभाडे वाढ प्रस्तावाची माहिती विचारताना सदस्यांनी सभागृहाचे भान ठेवले नाही। या मुद्द्यावरून कॅन्टोन्मेंट बोर्ड अध्यक्ष व सदस्यांमध्ये वादावादी झाली। अखेर 10 रुपये ते 50 रुपये पर्यंतच्या भूभाडे वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले। धनवृद्धी योजना प्रति महिना रुपये 5,500 गुंतवा व मिळवा रुपये 5,66,000 महिन्यात। कमीत कमी गुंतवणूक रुपये 550 प्रति महिना, जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये 5,500 प्रति महिना। गुंतवणूक फक्त रुपये 550 च्या पटीत। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, www.lokmanyasociety.org। प्रधान कार्यालय 195/A नॅस्को रॉयल, गुरुवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव। फोन नंबर 0831 240 7078। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।